तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज काही महत्त्वपूर्ण अपडेट देतो. परंतु तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जुलै महिन्याचे हप्ते वितरण अजून देखील झालेले नाहीये. जी-आर देखील प्रसिद्ध झालेला नाहीये. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणीला असा देखील प्रश्न पडलेला आहे, की लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल आणि जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रथमतः एक सांगतो, ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाही आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या, त्याच लाडक्या बहिणीला जून महिन्याचे हप्ते वितरण येत होते. जून महिन्यापर्यंत हप्ते वितरण आले. त्याचबरोबर आता इथून पुढचे रेग्युलर हप्ते त्या देखील लाडक्या बहिणीला येतीलच. परंतु ज्यांना एप्रिलपर्यंत आले, मेपर्यंत आले आणि जून महिन्याचा हप्ते वितरण आले नाहीये, अशा लाडक्या बहिणींना योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आले होते आणि त्याचबरोबर या वगळण्यात आलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे किंवा त्यांच्या घरात फोर व्हीलर कार असल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेलं आहे. हेच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. तिसरा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या लाडक्या बहिणीला असं वाटतंय, की आता 15 ऑगस्टपर्यंत जर तुमचे हप्ते वितरण झाले नाहीये, तर तुम्हाला 2 लाभ एकत्र येण्याची शक्यता आहे. ते म्हणजे जून आणि जुलै म्हणजे जून महिन्याचा हप्ते वितरण तर तुम्हाला झालंय. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ते वितरण तुमच्या एकत्र खात्यावरती येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अशी जेव्हा Twitterद्वारे देखील माहिती किंवा मंत्री आदित्य तटकरे देखील घोषणा करतील, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. परंतु अजून एक गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींना रेग्युलर हप्ते वितरण होत आहे, त्यांना येतीलच आणि ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे, जून नंतर जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण एकत्र येतील. हो, लाडक्या बहिणींनो, आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे हप्ते वितरण जर तुम्हाला 15 तारखेच्या आत आले, तरच तुम्हाला एक हप्ते वितरण येऊन जाईल. अथवा तुम्हाला जर हे दोन्ही हप्ते 15 तारखेनंतर जर येणार असतील, तर हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यावरती येण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जी-आर देखील अजून प्रसिद्ध झाला नसल्यामुळे कोणते हप्ते वितरण किंवा किती हप्ते वितरण 1 येणार की 2 येणार ह्याची काही अजून निर्णय झालेला नाहीये. तर त्याचबरोबर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, अजून एक गोष्ट सांगतो, ज्या लाडक्या बहिणीला 15 तारखेनंतर असं समजणार आहे, की 2 हप्ते एकत्र येतील किंवा Twitterद्वारे देखील घोषणा होईल. परंतु लाडक्या बहिणींनो, अजून एक गोष्ट, की जर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये 2 सण असल्यामुळे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता जुलै महिन्यात ऑगस्ट महिना असल्यामुळे रक्षाबंधन देखील आहे आणि 15 ऑगस्ट देखील आहे. त्यामुळे 15 तारखेनंतर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ वितरण होणार असेल, तर ते एकूण 2 हप्त्याचे होणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते वितरण तुम्हाला 15 तारखेच्या नंतर जी-आर जर आला, तर तुम्हाला 2 हप्ते अपेक्षित आहेत. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची उत्कंठा लागली आहे. पण लाडक्या बहिणींनो, एक सांगतो, 15 तारखेपर्यंत वेट करायचा आहे. 15 तारखेलाच आपल्याला समजेल, की हप्ते वितरण 1 येणार की 2 येणार. त्याचबरोबर महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये. ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल लवकरच निर्णय होईल आणि मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोच. परंतु तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.